स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये फक्त आणि फक्त एका गुणानं पराजित केलं होतं ते सुकाई कुटरे संघानं शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाला. त्याच्यामुळे न्यू स्टारच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा घमासान, पुन्हा एकदा एक मोठा सामना आणि याच नितेश शिर्केची मोठी खेळ. हो हो वाव, एकट्यानं लढला, एकट्यानं भिडला आणि निश्चितच आपला दमखम पॉवर दाखवली सुरुवातीलाच त्या स्वराजनं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बक्षीस जाहीर होत आहे. कोणी चढाईपटू एका चढाईमध्ये 3 गडी बाद करण्याचा सिलसिला अर्थात पराक्रम आपल्या नावावरती कोरणार त्या खेळाडूसाठी कोकरे गावची सुकन्या अर्थात 7 स्टार संघाची सिया आणि त्याचा बंधू उद्देश या दोघांकडून 200 रुपयाचं बहारदार बक्षीस. आणि मित्रांनो इथं मात्र नितेश साठी सुद्धा वैयक्तिक बक्षीस येते. जर सलग 3 चढाईमधून सलग जर पॉइंट घेण्याचं काम नितेशनं केलं तर त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी सिया जाधव 7 स्टार कोकरे संघाची प्रतिनिधी म्हणून तिने हे बक्षीस या ठिकाणी लावलेले. धन्यवाद. मित्रांनो या सामन्यानिमित्तानं ज्या मान्यवर गणांपैकी ज्यांची आपण आतुरतेनं प्रेमानं अगत्यानं वाट पाहत होतो अर्थात ज्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळा उत्साह निर्माण करण्याची ज्यांची पावलामध्ये धमक आहे असं कर्तृत्ववान गगनभरारी घेणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संजयराव कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आयोजकांच्या वतीने न्यू स्टार क्रीडा मंडळ असुर्डे बनेवाडीच्या वतीने आपलं साहेब मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपणाला नम्र विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचंय. पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय स्वराज बने चढाईसाठी असणारे एक उत्तम दर्जाची चढाई स्वराजच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. पुन्हा एकदा नितेश शिर्के जबरदस्त हातांचा उपयोग जो नेहमीच करत असतो त्या नितेशला आपण या ठिकाणी पाहिलं आणि 1 गुण सहज हासिल केला. आणि अशाच प्रकारची स्पर्धा आपण शिवकृपाच्या जेव्हा मैदानावर पाहिली होती पण नितेशनं शेवटपर्यंत एक निग्रहाची झुंज दिली होती ज्या झुंजीमधून आपल्या संघाला खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत एक 1-2 गुणाच्या मार्जिननं आपला संघ विजयश्री खेचण्यात निश्चित मातब्बर झाला होता. पण इथं मात्र स्वराजला पुन्हा एकदा पकड केली जाते. कोपरा रक्षक चेतन झगडेचा हा कारनामा या ठिकाणी निश्चितच फळाला येतोय आणि पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटवर ढकललं जाते. पण इथं मात्र जबरदस्त हो या ठिकाणी मात्र नितेश सारख्या खेळाडूला कारण राज साठले आज या संघामध्ये दाखल झाले. मित्रांनो कोपरा त्याच्यामुळे थोडासा मजबूत होताना आपण न्यूज या ठिकाणी शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाचा पाहतोय. राज एक जबरदस्त कोपरा रक्षक एक चांगल्या प्रकारची चढाई ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. जर्सी क्रमांक 10 एक स्टायलिश लोकल बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा राज साठले जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना. पण इथं मात्र चेतन झगडे ज्याने टॅकलच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कमाई आपल्या संघासाठी केली होती आणि तिथून मात्र स्वराज सारख्या एक बलाढ्य रायडरला थांबवण्याचं काम केलं होतं. पण इथं मात्र चेतनची एक रॅपिड चढाई आपण पाहतोय ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची चपळत आहे. जर्सी क्रमांक 11 चेतन झगडे. पुन्हा एकदा आपण राज साठलेकडे बोलतोय ज्याच्याकडून एक चांगल्या चढाईची अपेक्षा शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाला असणार आहे. जो फुटवर्क कमालीचा वापरतो ज्याचा हाताचा वापर अतिशय जबरदस्त असतो. पण इथं मात्र निश्चितच ही झुंज अशी आहे या झुंजूमधून आपल्याला निश्चितच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरायचं असेल एक मोठी खेळी एक जबरदस्त टक्कर आपल्या माध्यमातून या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा एक संत गतीची खेळी आपण राज साठलेची पाहतोय. रोहित आणि स्वराज हे दोन्ही थर्ड रेड सुयेजच्या माध्यमातून ही थर्ड रेड असणार आहे. जर्सी क्रमांक 9 मनावर चरा ही दडपण न आणता विरुद्ध संघावरती फक्त आणि फक्त लढण्याचं काम पण इथं मात्र ब्लॉक करण्याचं एकेरी धाडस केलं जात आहे. पुन्हा एकदा चेतन कडून या संघाला थर्ड रेड
नितेश शिर्के. राज साटलेच्या बाजूला जोरदार आक्रमण करताना नितेश एक चंचल चपळ आणि निश्चितच आपण नितेशला पाहतोय हातांचा उत्तम उपयोग असतो, पण इथं मात्र काय करतो बघूया. 4 गडी मैदानात असताना आणि या 4 गड्यांसमेत एक मोठी चढाई करण्याचा कारनामा नितेशच्या माध्यमातून सक्सेस साठले याच्यावरती 6-2 अशी परिस्थिती. मित्रांनो, अशाच प्रकारचं वातावरण निर्माण केलं होतं आई सुकाई कुटरे या संघानं स्वतःच्या प्रांगणावरती, पण ही मात्र एक मोठी चूक असणार आहे आणि 2 गुणांची कमाई असणार आहे. मात्र मित्रांनो असं म्हणावं, मोठी चूक केली जाते. आणि मित्रांनो, ज्या लीग स्पर्धेमध्ये खेरशेत बाटलेवाडीच्या प्रांगणामध्ये देशला पकड होतीये, काय टॅकल ज्याचा पाहिला. खरंच या ठिकाणी लाव जबाब पद्धतीनं टॅकल होता नितेशला. अशा पद्धतीनं थांबवण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा एक अव्वल दर्जाचा मोहरा स्वराज मात्र मैदानात दाखल होताना. केवळ 1 गुणाचं अंतर, सामन्याचं पहिलं सत्र पुन्हा एकदा रंगतदार स्थितीकडे वळतंय, कारण फक्त आणि फक्त 1 गुणाचं अंतर. इथं मात्र पुन्हा एकदा स्कोरिंग दौडू लागले, कारण या ठिकाणी 6 गुणांची बरोबरी. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितच शुभम कुष्टे रेड बॅलेट करून पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होताना. स्वराज एक मोठी स्पर्धा आपण एवढ्यासाठीच म्हणतो, कारण या स्पर्धेचे तुम्ही आम्ही साक्षीदार होतो आणि जिथं मोठमोठे सामने तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं संपन्न होताना आपण पाहतोय. आणि अशाच प्रकारची मोठी स्पर्धा आपण मागील वर्षी न्यू स्टार क्रीडांगणावर पाहिली होती, आपण साक्षीदार झालो होतो. आणि चालू वर्षी सुद्धा अशाच प्रकारचे दर्जेदार सामने या ठिकाणी होताना आपण पाहतोय. आता मात्र पहिल्या सत्रामध्ये निश्चितच पुन्हा एकदा आपण रंजक सामन्याकडे वळतोय. मित्रांनो, राज साठले खरं म्हटलं तर पहिल्या सत्रामध्ये थोडंसं आपण डिफेन्सच्या बाबतीत जर विचार केला तर राज एक जबरदस्त डिफेंडर आहे, पण नितेशने ज्या ज्या वेळेला दबाव देण्याचं काम केलं त्यावेळेला मात्र स्वयंचित होऊन सेल्फचिट होऊन मैदानाच्या बाहेर गेला. पण इथं मात्र राज पुन्हा एकदा जलवा दाखवण्यासाठी तयार होतोय. आता मात्र 3 खेळाडू मैदानात, यामधून विनयवरती भरोसा आहे, शुभमवरती भरोसा आहे आणि ज्यानं उत्तम डिफेन्सच्या माध्यमातून कित्येक सामने जर्सी क्रमांक 18 इथं मात्र कारनामा 18च्या माध्यमातून केव्हाही सिद्ध करण्याची ताकद. पण पुन्हा एकदा स्टायलिश लोकल बॉय आपण ज्याला पाहतोय. निश्चितच मित्रांनो, राज साठले आपला कारनामा जलवा दाखवतो का पाहायचं, पण इथं मात्र मजबूत कामगिरी करावी लागणार आहे शुभमला. खऱ्या अर्थानं ज्यानं बरेच दिवस कबड्डीपासून थोडासा लांब राहिला त्या विनय जगदाळेकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. पण आतापर्यंत सिया जाधव आणि त्याच्या बंधूने लावलेलं बक्षीस सुपर रेडचं कोणी जिंकलेला नाहीये. बघूया कोणता खेळाडू असा कारनामा या सेकंड हाफ मध्ये सिद्ध करतो, आपण पाहूया. थर्ड रेड मनावरचं दडपण झटकण्याची वेळ आली आहे आणि इथं मात्र डुबकी सक्सेस करायची आहे. दोघांच्या साखळीमध्ये फसला जातोय, काय करतो बघूया. स्ट्रगल चालू आहे, पण इथं मात्र विनोदचं आगमन होते. आदरणीय पंकज दादा सवी या असुर्डे गावचे आद्य नागरिक सरपंच महोदय यांचं या ठिकाणी आगमन होतं. एक वेलकम सर, आपण या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणाला विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. थर्ड रेड चेतनसाठी ऍडव्हान्स जाणं मात्र या ठिकाणी भारी पडतंय. दबाव होता चेतनवरती, पण इथं मात्र डिफेन्स वरती दबाव घेण्याची काहीच गरज नव्हती. टच केल्याचा दावा मात्र सक्सेस होतो का पाहायचंय. आणि इथं मात्र राज रिकाम्या हाताने पुन्हा एकदा जातोय. अपील केलं होतं, हायकोर्टानं ते फेटाळलं, कारण पंच दोन्ही सक्षम आहेत, ज्यांची नजर तीक्ष्ण आहे. मित्रांनो, ज्या पंचांना खरंच या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण त्यांचा निर्णय जबरदस्त असतो. आदरणीय पवार सर असतील, आदरणीय काजवे सर असतील. पुन्हा एकदा जबरदस्त चढाईच्या माध्यमातून आपण पहिल्या सत्र ज्यांनी गाजवण्याचं काम केलं तोच चेतन झगडे. 3 गुणांचं लीड घेतलं जातंय, दबाव घेतोय तो पुन्हा एकदा शिवकृपा असुर्डे बनेवाडी, अर्थात रोहितची सेना पुन्हा एकदा दबाव घेताना आपण पाहतोय. राज साठले पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. अंतिम आणि तिसरा पुकार असणार आहे जय भवानी आरवली नाचरेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ नवयुवक खेरशेत बाटलेवाडी. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असताना चढ उताराचा खेळ आपण पाहिलाय. खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच आपण पहिल्या सत्रामध्ये खूप मोठा लीड घेताना पाहिला तो सुकाई उट्रे संघाला. इथं मात्र थर्ड रेडचा इशारा.
जर्सी क्रमांक 9 सुयशच्या माध्यमातून ही चढाई होतीये. 5 गडी मैदानात काय घडतं बघूया. चॅलेंज दिलं जातंय आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी अर्थात आपल्यावरचा दबाव झटकण्यासाठी खूप मोठा प्रयत्न सुयशला करावा लागणार आहे. ही चढाई मात्र तू रिकामा पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होऊ शकत नाही. खूप खोलवर जातोय, मोठी छलांग लावली जाते, पण निश्चितच डिफेन्सना आधी चेतन झगडे थर्ड रेड साठी या मरोची परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली जाते आणि या परिस्थितीवर पुन्हा एकदा मात करण्यासाठी संघ तयार होता. इथं मात्र जबरदस्त चालाकी दाखवली जाते. एका मोठ्या खेळाडूचं नाव निश्चितच स्वराज चढाईसाठी असणार आहे. शांत आणि संयमी चढाई आपण स्वराज वनेच्या माध्यमातून पाहतोय. 2 मिनिटांनी 40 सेकंदाचा खेळ बाकी असताना 7-10 अशी परिस्थिती. मित्रांनो, ज्यानं संपूर्ण खेळाचा नक्षा बदलला, ज्यानं संपूर्ण खेळाचे चित्र बदलण्याची तयारी ठेवली, खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य ग्रामीण लीग मधून राधा गोविंद फाउंडेशन म्हणजे आदरणीय सन्माननीय संघ मालक म्हणून संजयराव कदमांच्या टीम मधून एक जबरदस्त प्लेअर म्हणून खेळला होता तोच नितेश शिर्के पुन्हा एकदा या ठिकाणी आपला बेहतरीन असा परफॉर्मन्स दाखवताना जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून ही चढाई आपल्याकडे असणारे लीड ओळखून या ठिकाणी खेळ केला जातोय. दरम्यान राज साठलेचा खेळ, विनय जगदाळे, शुभम कुष्टे तयार असणार आहे. निश्चितच एक मोठी खेळ करावी लागणार आहे. सुपर डुपर चढाईचं दर्शन करावं लागणार आहे. सामना संपण्यासाठी लगभग शेवटची 2 मिनिटे बाकी असताना जर्सी क्रमांक 18 ज्याचा कारनामा आपण बराच वेळेला पाहिलेला आहे, विघ्नेशला मैदानाच्या बाहेर ठेवून खऱ्या अर्थानं जर्सी क्रमांक 18ला प्रोत्साहन देण्यात येते. या मैदानाच्या पुढे जी भरपूर मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये आपण आपले मोटरसायकल पार्क करूया. सर्वांना विनंती असेल प्लीज, ज्यांच्या मोटरसायकल मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे थर्ड रेड नितेशच्या माध्यमातून 1 मिनिट आणि 26 सेकंदाचा कालावधी शिल्लक. नितेश शिर्के मित्रांनो, जो कबड्डीपेक्षा क्रिकेटवर जबरदस्त खेळतो, गोलंदाजी आणि फलंदाजीचा नमुना आपण नितेशच्या माध्यमातून मोठमोठ्या संघाकडून खेळताना पाहिले, मोठमोठ्या लीग कडून जबरदस्त खेळताना. कुठरे कुचंबे या पंचक्रोशीमध्ये होणाऱ्या लीग मध्ये धडाडीचा विस्फोटक फलंदाज आणि मात्र बोनस हासिल केला जातो. पुन्हा एकदा राज आणि या वेळेला राजला पकड असणारे 8-12 अशी परिस्थिती असणार. डू ऑर डाय या मरुची परिस्थिती निर्माण होते. तर मात्र संत गतीनं चढाई केली जाते. या ठिकाणी पकड केली जाते आणि लगभग सामन्याचे शेवटचे काही क्षण स्वराज चढाईसाठी असणार आहे. 1 गुण मिळून आपल्या मैदानामध्ये दाखल होतो ना. चेतन झगडे चढाईसाठी असणार आहे. बाटलेवाडी आणि नवयुवक बाटलेवाडी आणि जय भवानी आरवली या दोन्ही संघांना विनंती असेल आपणासाठी